नमस्कार सर्वांना. तर मी इथे बनवत होती गुलाबजाम आणि खूप काही करायचं नव्हतं खव्याचे वगैरे. फक्त रेडीमेड पीठ होतं ते दुधामध्ये मळवायचं होतं आणि त्याचे गोळे करून पाकात सोडायचे होते. आणि मला माहिती होतं जेव्हा ते पाहुणे येतील ना आपले खास, ते घरी आल्यानंतर मला काहीच करू देणार नाही. तेच सगळं करतील म्हणून म्हटलं आधीच आपण त्यांच्यासाठी स्वीट बनवून ठेवावं मस्तपैकी. आणि थोडं माझे हे झाले म्हणजे यसूमुळे. पण राजे होते हेल्पला आणि त्याच्यामुळे आमचं सगळं मस्त इथे स्वीट बनवून झालेलं होतं. आणि ते मी कशासाठी बनवते ना हे तुम्हाला लवकरच कळेल पुढच्या व्लॉगमध्ये. बघा इथे मस्त गुलाबजाम रेडी होते. थोडे कलर मिसमॅच दिसत आहेत पण ठीक आहे. आणि इथे पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. ही नवरी आहे आमची आणि हे नवरीचे वडील म्हणजे माझे काका काकू, आई पप्पा हे सगळे आले होते. आणि मी भाजीपोळी करून ठेवली होती. आईने तिकडनं भरीत बनवून आणलं होतं मस्त खानदेशी स्पेशल. आणि आम्ही संध्याकाळी ना सगळेजण शॉपिंगला गेलो. आणि शॉपिंगमध्ये मी काय काय घेतलं हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळणारच आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉग.